जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमोपंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याच्या शिरी. तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोते हो. आपण सर्वांना वंदन केलेलं आहे. विघ्नहर्ता गजानन, चारी वाणींची देवता शारदा, आपल्याला जो पंथ आक्रमायचा आहे, गमो पंथ अनंत या राघवाचा, त्या राघवाला वंदन केलेलं आहे. त्या प्रभू रामचंद्रांना वंदन केलेलं आहे. आणि ज्यांनी हे मनाचे श्लोक या मनाला उद्बोधन करण्यासाठी लिहिले, अशा श्री समर्थ रामदास स्वामींना अर्थातच वंदन केलेलं आहे. त्यांचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं त्या सज्जनगडाचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलेलं आहे. तिथे देखील साकेताधिपती म्हणजे प्रभू रामचंद्र आहे, कपी म्हणजे हनुमान आहे, भगवती म्हणजे तुळजा भवानी आहे. अशा सगळ्यांना वंदन करून ज्या समर्थांनी या संपूर्ण जनांचा उद्धार करण्यासाठी हे मनाचे श्लोक लिहिले, हा मनोबोध केला आणि त्या समर्थांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण केलेलं आहे. त्यांना वंदन करत आहे, त्यांना प्रार्थना करत आहे. आणि पुढच्या मनाच्या श्लोकाच्या मनोबोध चिंतनाच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करत आहोत. 169 श्लोक आपले बघून झालेले आहेत. त्याच्यामध्ये सत्संगतीचं महत्त्व समर्थाने आपल्याला अर्थातच सांगितलं होतं. आणि सत्संगती सांगताना सदा संगती सज्जनाची धरावी असं सांगून नुसतं थांबले नाही आहेत समर्थ. तर त्यांनी संत कुणाला, सदा संगती सज्जनाची धरावी, पण सज्जन कुणाला म्हणायचं? आजकालच्या जगामध्ये या व्यवहारामध्ये इतकी सरमिसळ झालेली आहे की सज्जनपणाचा, संतत्वाचा मुखवटा घालून वावरणारे कितीतरी लोक आपल्याला या समाजात दिसतात. त्यामुळे आपली फसगत होते की आपल्याला नेमकं कळत नाही खरे सज्जन कोण, ढोंगी कोण, भोंदू कोण, दांभिक कोण. खऱ्या कुणाला आम्ही शरण जायचं, कुणाची संगती धरायची हे आम्हाला नीटसं कळत नाही. पण त्यावर आहे ना उपाय आहे. समर्थच आपल्याला सांगतात संतांची व्याख्या काय आहे. संत नेमकं म्हणायचा कुणाला? नसे अंत आनंत संता पुसावा. हे संत कसे, त्यांना काय विचारायचं? त्यांच्याकडे जाऊनसुद्धा आमची झोळी जर का फाटकी असेल तर आमच्या पदरात काहीच पडणार नाही. म्हणून त्या संतांकडे जाऊन त्यांना प्रश्न तरी कोणते विचारायचे? तर त्या अनंताचं, त्या सत्स्वरूपाचं ज्ञान आपल्याला संतांकडे जाऊन करायचं आहे. आणि त्या मार्गात अडथळा आहे तो अहंकाराचा, त्याचं निरसन करायचं आहे, तो पूर्णपणाने काढून टाकायचं आहे. त्याचा जो विस्तार केला आहे ना, आपण आपलाच केला आहे. जन्मल्यापासनं हा जीव जन्मल्यापासनं अहंकाराचा विस्तार सुरूच आहे. पहिल्यांदा फक्त त्याला मीच स्फुरण असतं की मी असं आहे, मला भूक लागली. पण मग हळूहळू माझी आई, माझे बाबा, माझी ताई, माझा दादा, माझं घर, माझे आजोबा, आजी, असं करत करत मग पुढे तो अहंकाराचा इतका विस्तार होतो. माझी शाळा, माझी खेळणी, माझे मित्र एवढंच राहत नाही. मग माझा व्यवसाय, माझी पत्नी, माझा बंगला, माझी गाडी, मी असा, मी तसा वाढतच जातो. या अहंकाराचं निरसन करायचं आहे आणि त्याच्यासाठी संतांची संगती धरायची आहे. पण संत कुणाला म्हणायचं? समर्थांनी सांगूनच ठेवले, करी वृत्ती तो संत करी वृत्ती जो संत तो संत जाणा. दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. जो कधी दैन्यवाणा नसतो अशा संतांची संगती धरायची. आणि त्या संगतीमध्ये आपल्या अंतरंगाचं परिवर्तन व्हायला लागतं. देहबुद्धीकडनं आपल्याला आत्मबुद्धीकडे वाटचाल करता येते असंही सांगून ठेवलेले. असे आपण 169 श्लोक पाहिले होते. बघूया आता पुढच्या श्लोकामध्ये समर्थ काय सांगतात.
श्लोक क्रमांक 170. काय सांगतायत समर्थ? देहेबुद्धी ते ज्ञानबोधे त्यजावी, विवेकेतया वस्तूची भेट घ्यावी, तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा तेची शोधित जावे. काय शोधायचे? इतकं अफाट हे विश्व भरलेलं आहे. दृश्याचा हा पसारा तर फार मोठा आहे, पण त्याच्यातलं नेमकं शोधायचं काय? हे आता समर्थ ही एक युक्ती सांगतात. ही मर्माची एक मर्मबंधातली एक ठेव आपल्याला समर्थ सांगतायत. बघा, मी आत्मा आहे या विचाराने काय झालं? मी देहच आहे ही भावना मोडून काढायची. आपल्याला ही देहबुद्धी फार जोपासली, आपण त्याचं अगदी पिंड पोषण केलेलं आहे. या देहबुद्धीला आपण खतपाणी घालून ती देहबुद्धी वाढवली आहे. मग त्याच्यावर उतारा काय आहे? ती काढून टाकण्यासाठी तर पुन्हा पुन्हा आपल्या मनाला बजावायचे, मी आत्मा आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे. ही भावना जर का वरचढ ठरली तर मी देह आहे ही भावना हळूहळू लयाला जाते. आणि मग त्या आत्मविचाराने आत्म्याचा साक्षात्कारच करून घ्यायचा. कसा? विवेकेतया वस्तूची भेट घ्यावी, त्या वस्तूची, त्या सद्वस्तूची भेट घ्यायची आहे. आणि मग म्हटलेलं आहे, आणि त्या आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. खरं म्हटलं ना, पण आपलं मन आहे स्वाभाविकपणे त्या आत्म्याचा विचार करू शकत नाही. कारण तो कसा आहे? तो इंद्रिय गोचर नाही आहे, त्यामुळे त्याच्याशी तद्रूप होणं सहज शक्य नाही आहे. पण म्हणून पुन्हा पुन्हा वारंवार त्याचा शोध घेत गेलं तर एक ना एक दिवस ती वस्तू, ती सद्वस्तू आपल्याला सापडेलच. आणि म्हणून सतत सतत त्याचा ध्यास घ्यायचा आहे, त्याचं चिंतन करायचं आहे, त्याची भेट घ्यायची, असं समर्थ आपल्याला सांगतात. बघूया ह्याच्यातला अजून अर्थ काय आहे. मी देह आहे, आपल्या सगळ्यांचीच ही पक्की खात्री आहे. मी कोण विचारल्यानंतर आम्ही देहाची ओळख सांगतो. आणि मी देह आहे ही भावना कशातनं निर्माण झाली आहे? तर ती अज्ञानातनं निर्माण झालेली ही खरं तर भावना आहे. मग या अज्ञानातनं निर्माण झालेल्या भावनेला खोडून काढायचे, खांदून काढायचं असेल तर त्या ज्ञानाचा शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून हे अज्ञान निवृत्त करण्यासाठी ज्ञान प्राप्त करून घेणं हाच त्याच्यावरचा एकमेव उतारा आहे. आणि म्हणून ज्ञानप्राप्त, आणि ज्ञान कुठलं भौतिक ज्ञान नाही बरं का, आत्मज्ञान आहे. पहिल्यांदा त्या आत्मानात्म विचारांनी काय काढून टाकायचे? मी देह नाही आहे, फोलपट काढून टाकायचे, भूस टाकून द्यायचे आणि आतला दाणा घ्यायचे. हे सगळं दृश्य आहे ना, हे फोलपट आहे, हे असार आहे. हे सगळं काढून टाकायचं आहे आणि त्याच्यातलं सार काय आहे, त्याच्यातलं ग्राह्य काय आहे, घ्यायचं काय आहे, टिकणारं काय आहे, शाश्वत चिरंतन काय आहे, त्याचा शोध घ्यायचा आहे. आणि मग ओळखायचं आहे, मी कोण आहे? अहम आत्मा, मीच आत्मा आहे, मीच आत्मवस्तू आहे, याचा शोध घ्यायचा आहे. असा आधी बुद्धीचा निश्चय करायचा आहे. पुन्हा पुन्हा त्या बुद्धीला पटवून सांगितलं की तिचा निश्चय होतो, ती व्यवसायात्मिका होते, ती निश्चयात्मिका बुद्धी होते. पण देहबुद्धीचा स्वभावच मुळी असा आहे की त्याला मी आत्मा आहे हा विचार सहसा पटत नाही, आणि पटला तरी तो स्थिरपणाने टिकत नाही. आता तो टिकवून धरण्यासाठी साधकाने काय करायला पाहिजे? तर त्याचा विवेक अखंड जागृत ठेवायला पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं विवेकेतया वस्तूची भेट घ्यावी. प्रत्यक्ष भेट घ्यायची नाही आहे बरं का, विवेकाने भेट घ्यायची त्या वस्तूची, त्या सद्वस्तूची आपण भेट घ्यायची. याच्यात होतं काय? आपलं मन आहे ना, ते देहाशी इतकं तादात्म्य पावलेलं आहे की त्या मनाला वाटतं देह म्हणजे मी. हे तादात्म्य, हे तद्रूप झालेलं आहे. ते मन स्थूल बनतं. देहाशी तादात्म्य पावल्यामुळे मनाला स्थूलता, जडता प्राप्त होते. पण आत्मा कसा आहे? आत्मा तर सूक्ष्म आहे. मग स्थूलाने सूक्ष्माचा शोध काही घेता येत नाही. म्हणजे या जड मनाने त्या चैतन्यमय आत्म्याचा, त्या चिदानंद स्वरूपाचा काही शोध घेता येत नाही.
आणि म्हणून आपलं मन काही त्या आत्म्याशी समरस होत नाही. पण मनाला सूक्ष्म बनवता येतं. प्रयत्न साध्य आहे, पण ह्या मनाला सूक्ष्म बनवण्याचा अभ्यास करायचा आहे. कसा करायचा आहे? तर हा खरा तर राजमार्ग आहे. मनाला सूक्ष्म बनवलं की मन आणि आत्मा तदाकार होऊन जातात आणि मग त्या आत्म्याची भेट घेता येते. मग आता हे करण्यासाठी जी मनाची ओढ आहे ना, मनाची ओढ कशाकडे आहे? तर या देहातून जास्तीत जास्त सुख मिळवण्याची या मनाला ओढ आहे. आणि म्हणून ती रसना म्हणते आणखीन काहीतरी चांगलं खायला हवं, डोळे आणखीन काहीतरी चांगलं बघायला लालचावलेले आहेत, कान चांगलं ऐकायला, स्पर्श. पण चांगलं म्हणजे काय? अहो, हे जे दृश्य दिसतं ते चांगलं नाही आहे, ते टिकणारं नाही आहे. मग या मनाला, या वाणीला, या डोळ्यांना, या श्रवणांना सगळ्यांना सवय लावायची ते भगवत स्वरूप बघण्याची, त्या आत्मवस्तू बघण्याची जर का सवय लावली. म्हणजेच अगदी थोडक्यात सांगायचं ना, तर ही इंद्रिय जी आहेत ती बहिर्मुख आहेत, ती फक्त आत वळवायची. कारण तो अंतरात्मा कुठे आहे? तो आत आहे. पण आमच्या इंद्रियांना सवय लागली बाहेरचं बघायची. कठोपनिषद सांगतं, परांची खाणी व्यतृण स्वयंभूः. ही सगळ्या खाणी आहेत. ही सगळी जी इंद्रिय आहेत ना, ही सगळी बहिर्मुख आहेत. त्यांना फक्त आत वळवायचे. बाहेर बघतायत ते आत बघायला त्यांना शिकवायचे. आणि शिकवलं की ते शिकतात बरं का. या स्थूल मनाचं आपणच सूक्ष्म मन करायचं आहे आणि मग त्या आत्मवस्तूची भेट सहज शक्य आहे. अगदी निश्चितपणाने सहज शक्य आहे. समर्थांनी मागे सांगून ठेवले, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. या चरणामध्ये सगळ्या परमार्थाचं खरं म्हटलं तर सार आलेलं आहे. पण ह्या श्लोकामध्ये समर्थ काय सांगतात? देहे बुद्धी हे ज्ञानबोधे तजावी. त्याग करायचा आहे. या देहबुद्धीचा त्याग कशाने करायचा आहे? तर त्या आत्मज्ञानाचा बोध झाला की त्याचा त्याग करता येतो. खरं सांगू का, अगदी वेगळ्या शब्दात असं अनेक संतांनी वर्णन केलेलं आहे. पण जर का एका वेगळ्या शब्दामध्ये वेगळ्या विचारांनी जर का आपल्याला बघायचं झालं तर देहबुद्धी आहे ही निद्रा आहे आणि आत्मबुद्धी आहे ही जागृती आहे. आपल्याला झोपून राहायचं आहे का जागं व्हायचं आहे ठरवायचं आहे आपणच. त्यामुळे अध्यात्मबुद्धी ही जागृती, आत्मबुद्धी ही जागृती आहे. किंवा आणखीन वेगळ्या शब्दात बघूया, देहबुद्धी हा परधर्म आहे आणि आत्मबुद्धी हा स्वधर्म आहे. परधर्मो भयावह श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावह असं गीता सांगते. मग देहबुद्धी हा जर का परधर्म असेल तर स्वधर्म आधी ओळखायचा आहे. आत्मबुद्धी हाच स्वधर्म आहे. आत्मबुद्धीमध्ये स्थित व्हायचं आहे, स्थिर व्हायचं आहे आणि सतत नित्य आत्मबुद्धीचं अनुसंधान बाळगायचं आहे. आणि विवेक हेच त्याच्या जागृतीचं लक्षण आहे. विवेकाने विचार करायचा आहे. आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक करून साधक त्या आत्मवस्तूची भेट घेऊ शकतो. एवढं तर ठरलं आपलं आता. बघा, पण स्थूलाशी एकरूप होणं हा मनाचा स्वभाव आहे. कारण मनही स्थूल आणि दृश्य जगतही स्थूल आहे सगळं. आणि म्हणून याच्यातून होतं काय, तर देहबुद्धीची जोपासना होते, पोषण होतं, वाढ होते, वृद्धी होते. आणि मग देहबुद्धी वाढत 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 तो अहंकार इतका विस्तारतो की त्याला आवरणं शक्यच होत नाही. पण उपाय आहे ना, सगळ्यावर उपाय आहे. मनाला प्रयत्नपूर्वक आत्मस्वरूपाशी एकरूप करण्याचा अभ्यास करता येईल. आणि अभ्यास म्हणजे काय? पुन्हा पौन्येन कुर्वन्ति इति अभ्यासः. अहो, भगवद्गीतेत भगवान सांगतात की खरंच शक्य आहे. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च सिद्ध्यते. अभ्यासाने हे सगळं शक्य. एवढा निराश पण होऊ नको अर्जुना. मन चंचल आहे मान्य आहे, पण त्या चंचल मनाला आवरता येतं. प्रयत्नाने हे सगळं शक्य होतं. अर्थात हे मनाला वारंवार ओढून आणायचे.
मन कसं आहे सांगू का, एखादा व्रात्य खोडकर मुलगा असतो ना, तसं सारखं मन बाहेर धाव घेत आहे. पुन्हा 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 त्याला धरून आणायचं आहे. यतो यतो निश्चरती मनश्चंचल मन मस्थिरम ततस्ततो नियम्येतत् आत्मन्येव वशन नयेत. त्याला आत्म्याच्या ठिकाणी सारखं लावलं तर होऊ शकतं. हे मन सूक्ष्म होतं आणि एवढंच काय तर ते निर्वासनसुद्धा होऊ शकतं. आणि व्यवहारामध्ये आत्मबोध ठेवायचा याचाच अर्थ सगळे व्यापार आहेत ना, सगळे व्यवहार आहेत ते फक्त साक्षी भावाने करायचे. टाकायचं काहीही नाही की तुम्ही जेवण खाण घरदार संसार मुलं बाळं टाकून कुठेतरी जा, असं कुठेही सांगितलं नाही आहे. हे सगळी कामं करायची, फक्त त्याच्यात गुंतायचं नाही. म्हणजे तटस्थ भावाने सगळी कामं करायची, साक्षी भावाने करायची. आपण दुसऱ्यांच्या घरातल्या गोष्टीकडे जितकं त्रयस्थपणाने बघतो तेवढं स्वतःच्या देहाकडे त्रयस्थपणाने बघायचे. आपल्या सगळ्या कृती कशा आहेत, सगळे व्यवहार कसे आहेत, सगळे व्यापार कसे आहेत ते साक्षी भावाने पाहिजे. जणू काही दुसराच कोणीतरी करतोय, मी आत्मस्वरूप आहे, मी याच्यातलं गुंतलेला नाही आहे. ही जी दिसत आहेत ही माझीच मुलं आहेत, माझंच घर आहे, माझाच संसार आहे, सगळं माझंच आहे हे जरी माहिती असलं तरी त्यांच्याकडे तटस्थतेने बघायचे. जणू काही ते कोणी दुसरंच आहे, दुसऱ्यांच्याच घरात हे सगळं चाललं आहे. इतक्या तटस्थ इतक्या साक्षी भावनेने बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये न गुंततासुद्धा व्यवहार करता येतात. पाहुण्यांकडे आपण गेलो, दुसऱ्यांकडे राहायला गेलो की कसं आपण करतो, सगळं आपलं सामान आवरून ठेवतो. आपल्या बॅगेपाशीच आपल्या सगळ्या वस्तू ठेवतो. काही अगदी केस विंचरून झाले की आपली बॅगेपाशी आपण ठेवतो, सारखं आवरून राहतो. आपल्या घरात मात्र आपण अस्ताव्यस्त गोष्टी टाकत असतो. असं नाही करायचं, आवरून धरायचे, साक्षी भावाने जगायचे, करायचं सगळंच. खाणं पिणंसुद्धा पण त्रयस्थ भावनेने करता यायचं. कशातही गुंतायचं नाही, कशातही अडकायचं नाही. सगळी कर्म कर्तव्यबुद्धीने करायची. आणि ते करत असतानासुद्धा मी वेगळा आहे, मी करतोय पण हे माझा देह करतोय. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. त्याच्यात अडकायचं नाही. हे त्रिगुणामध्ये कर्म करतायत, मी त्यापासून वेगळा आहे, ही सतत जाणीव ठेवायची आहे, ही जागृत ठेवायची आहे. आणि मग असं करत असताना देहाच्या प्राबल्याने ते अनुसंधान पुन्हा पुन्हा तुटत जातं. पण पुन्हा पुन्हा परत परत प्रयत्नामुळे मन तदाकार करत राहायचं. आणि अशा प्रकारे परमात्म्याचा शोध घ्यायचा. आणि त्याच्यातच खरा म्हटला तर पुरुषार्थ आहे. अवघड आहे बरं का, निश्चितच हे कठीण आहे, पण अशक्य नाही आहे, शक्य आहे. प्रयत्न केला तर अगदी कोणत्याही सामान्य व्यक्तीलासुद्धा हे करता येईल. प्रयत्न पाहिजे. आणि व्यवहारामध्ये सुद्धा जीवन जगत असताना होणाऱ्या सगळ्या हालचाली, जाणवणाऱ्या संवेदना, उत्पन्न होणारे संकल्प विकल्प प्रत्येक पातळीवर तटस्थतेने न्याहाळत जायचे. रस्त्यावरनं जाता येताना सुद्धा कुठे अपघात झाला, कोणी काही ओळखीचं भेटलं, कुठे वादळ झालं, कुठे सुनामी झाली किंवा आपल्या घरात काही सुखाच्या दुःखाच्या गोष्टी घडल्या तरी त्याच्याकडे तटस्थतेने पाहायचे. ही परमेश्वराची लीला आहे, ही त्याची क्रीडा आहे. ह्या भावनेने जर का आपण पारखत गेलो तर शरीर काय, मन काय, इंद्रिय काय, बुद्धी काय यांच्याशी जोडून राहिलेली जी मीपणाची भावना आहे ना, ती हळूहळू सुटत जाते. त्याच्यापासून ती विलग होत जाते, मावळत जाते. आणि मग मीच सत्य स्वरूप हळूहळू उमगायला लागतं. मी कोण आहे, हे माझं शरीर म्हणजे मी आहे का, हा माझा हात म्हणजे मी आहे का, माझे डोळे म्हणजे मी आहे का, नाही. मी ह्याच्या पलीकडे कोणीतरी वेगळा आहे. मी चित स्वरूप आहे, त्या परमेश्वराचा मी अंश आहे. हे ओळखणं, याची तत्वतः जाणीव होणं, हाच तर खरा आत्मबोध आहे, हाच तर ज्ञानबोध आहे. आणि ह्याच्यावर स्थिर राहण्याचा जसा जसा अभ्यास वाढत जाईल तशी तशी विवेकाची जागृती होत जाते. आणि मग निर्णय घेणं सोपं होत जातं.
संसारात म्हणा, परमार्थात म्हणा, निर्णय अतिशय सोपे होत जातात आणि ही विवेकाची जागृतीच आपल्याला त्या सत्य वस्तूची भेट घडवून आणते. अवघड वाटतंय, पण इतकंही अवघड नाही आहे. आणि कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही, कुठला क्लास लावायचा नाही, कुठलं काही व्याख्यानाला जायचं नाही. हे आपलं आपणच परिवर्तन घडवून आणायचं आहे. कारण वृत्तीचा प्रवाह आहे ना, तो आतून बाहेर सतत वाहत असतो. आत वृत्तीचे तरंग उठतात आणि त्याप्रमाणे पुढचं वर्तन घडत असतं. आणि स्वभावतःच या वृत्ती कशा आहेत, त्या बहिर्मुख आहेत, सारख्या बाहेर 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 धावत असतात. आणि मग त्यामुळे त्या सहजपणाने तदाकार होत नाहीत. त्या सद्वस्तूशी तदाकार होणं त्यांना सहज शक्य होत नाही. पण मग त्याच्यासाठी नाना प्रकारच्या साधना करायच्या आहेत, संयम बाळगायचा आहे. आणि सगळं हे काम आहे कसं करायचं. आपण काय करतो, थोडे प्रयत्न करतो आणि सोडून देतो. तसं नाही करायचं. हे धीराने करायचे, निरलसपणाने करायचे, उत्कटतेने करायचे, जिव्हाळ्याने करायचे, सातत्याने करायचे. हे सगळं जर का आपण करत राहिलो ना, तर निश्चित यश मिळणारच आहे. साधन करत असताना कधी थकवा येतो, कधी कंटाळा येतो, कधी आळस येतो, कधी उपेक्षा वाटते, कधी श्रद्धाच निघून जाते. पण या सगळ्यावर मात करत करत आपण वाटचाल चालूच ठेवायची. याची काळजी घ्यायची की मला तिथपर्यंत पोचायचे, ह्याचं निश्चय असेल, निग्रह असेल तर आपण पोचू शकतो. अर्थात उत्कटता म्हणजे उतावीळपणा नाही बरं का. इथे घाई पण चालत नाही, इथे जबरदस्ती चालत नाही, किंवा कुणाची कॉपीसुद्धा करता येत नाही, कुणाचं अनुकरणच करता येत नाही. कारण ज्याचं त्यालाच कळत असतं, ज्याचं त्यालाच. पेपरसुद्धा इथे दुसऱ्याचा बघून सोडवताच येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच मुळी वेगळी असते. मग कसं करायचं आहे, साधना क्रमाक्रमाने करायची. वरच्या पायरीवर रोज आपल्याला वरची पायरी गाठायची. कधीतरी नक्कीच पोचू. आणि म्हणून साधनेच्या त्या बाह्यांगाचा भार प्रगतीच्या, उन्नतीच्या मार्गातला अडथळा बनणार नाही याचीही खात्री करून घ्यायची. नाहीतर साधनेचाच अहंकार व्हायला लागतो, पण त्याचा भार आमच्या उन्नतीवर पडणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे. आणि समर्थ म्हणतात, सदा शोधित जावे म्हणून सदा तेची शोधित जावे. हे म्हणण्यामध्ये हे सगळं अभिप्रेत आहे. प्रत्येक पाऊलागणित त्या परमात्म्याचा शोध घ्यायचा आहे. देहबुद्धी टाकायचे, कुठल्या शस्त्राने ती खुडून टाकायचे. मसंग शस्त्रेण दृढेन छित्वा, असंगाचं शस्त्र धरायचे. अनासक्त वृत्तीने ही जी देहबुद्धी आहे ती हळूहळू कमी 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 करत ती निर्मूळ करून टाकायची. आणि मग त्या सत्स्वरूपाची, त्या सद्वस्तूची भेट आपल्याला निश्चितपणाने घेता येईल याची खात्रीच बाळगायची. पुढचा श्लोक बघूया. 171. असे सार साचार ते चोरलेसे, यही लोचनी पाहता दृश्य भासे. निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिता ही कळेना. श्रीराम. आम्ही शोधतोय हो ते सत्तत्व, ती सद्वस्तू आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे, समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पावलागणित ती सद्वस्तू शोधतोय. पण सत्य आणि सत्याचं तत्व असणारं जे परमात्म स्वरूप आहे ते गुप्त आहे हो. ते सापडतच नाही. कितीही शोधलं तरी ते सापडत नाही. आणि ह्या चर्मचक्षुनी तर ते सापडणारच नाही आहे. आपल्या चर्मचक्षुनी जे आपण पाहतो ते काही ते मूळ स्वरूप नाही आहे, तो त्याचा भास आहे. हे जगत जे दिसतंय ना, ही झाडं, वेली, पशु पक्षी, डोंगर, नद्या, हे सगळं जे आम्हाला दिसतंय तो त्याच्या सत्स्वरूपाचा सगळा भास आहे. मग त्याला शोधायचं तरी कुठं? ते चोरलं आहे, ते गुप्त आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, असे सार साचार ते चोरलेसे. चोरलं आहे म्हणजे ते गुप्त आहे, ते गुह्य आहे, ते लपलेलं आहे, हिडन आहे, अव्यक्त आहे. मग त्याचा तो भास आहे. आणि देहाहंकाराच्या मर्यादेत राहून आम्ही कितीही प्रयत्न केला, कितीही कल्पना केली, तरीसुद्धा आभासशून्य
असं ते निर्गुण परब्रह्मस्वरूप आम्हाला काही केल्या आकळनच होत नाही, आकळतच नाही. यही लोचनी पाहता दृश्य भासे. या डोळ्यांनी पाहायला गेलं तर आम्हाला एक जगत दिसते. हे संपूर्ण जगत म्हणजे ही सृष्टी दिसते आणि हा सृष्टी हे खरं त्याचं स्वरूप नाही आहे, तर हा सगळा त्याचा भास आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या हे जे आद्य शंकराचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे, या सगळ्या जगताच्या मध्ये ते आहे पण भासत नाही, दिसत नाही, भेटत नाही. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. पण मग ते भेटणार कसं? ते न त्यक्तेन भुंजीतः मा गृधक कस्य स्विद्धन. सगळीकडे तो परमेश्वर अगदी ओतप्रोत भरून राहिलेला आहे, सगळ्यामध्ये आहे. पंचमहाभूतामध्ये तर तो आहेच आहे, पण अहो तुमच्या माझ्यामध्ये या अगदी दगड म्हणजे जळी स्थळी काष्ठी पाषाणी तो भरला आहे, पण आम्हाला काही सापडत नाही. आता काय करायचं? आता करायचं तरी काय? आणि म्हणून हे निर्गुण परब्रह्मस्वरूप आम्हाला आकलन होत नाही. मग समर्थ सांगतात, निराभास निर्गुण ते आकळेना, अहंता गुणे कल्पिताही कळेना. आमची अहंता आड येते सगळ्याच्यामध्ये. आमची उपाधी, आम्ही देहाला जे सर्वस्व मानतोय तोच विचार ह्या सगळ्याच्या आड येतोय. काय करायचं? इंद्रियांना ज्या फक्त विशेष वस्तूच गोचर होतात बरं का. आता बघा, आता थोडं आपण वेगळा विचार करणार आहोत. इंद्रियांना फक्त विशेष वस्तूच गोचर होतात. मला हे टेबल दिसतंय, ही रामाची तस्वीर दिसते, ही फुलं दिसत आहेत, हे काय मोबाईल दिसतोय, आयपॅड दिसतोय, हे सगळं दिसतंय. पण ह्या सगळ्या विशेष वस्तू आहेत आणि ह्या विशेष वस्तूंना व्यापून राहणारं एक सामान्य तत्व आहे. बघा, थोडा वेगळा विचार आहे. तुम्हाला जर का कोणी विचारलं तुम्ही सामान्य आहात का तुम्ही विशेष आहात, आपल्याला सामान्य म्हटलं तर राग येईल नाही का? आपण म्हणून नाही अहो मी विशेष आहे, मी प्रोफेसर आहे, मी न्यायाधीश आहे, मी डॉक्टर आहे, मी असा आहे, मी. आपण आपली उपाधी सांगायला अगदी धडपडत असतो. आपल्याला स्वतःला विशेष म्हणून घ्यायला आपण अगदी टपलेले असतो. पण ते परब्रह्मतत्व अहो ते सामान्यांपेक्षा सामान्य आहे आणि म्हणूनच ते सगळ्यामध्ये भरून राहिले. पण डोळ्याला दिसतात त्या वस्तू कशा? त्या विशेष आहेत. माणसं दिसत आहेत, झाडं वेली, झाडांनासुद्धा नावं आहेत, डोंगरांना पर्वतांना नद्यांनासुद्धा नावं आहेत, म्हणजे सगळी आहेत ते विशेष आहेत. आमच्या डोळ्याने आम्हाला विशेष दिसतं पण सामान्य दिसत नाही. कारण सामान्य ह्या सगळ्या वस्तूमध्ये गुप्त राहतं. म्हणजे बघा ना, अगदी भारतीय माणूस म्हणा, अमेरिकेतला म्हणा, युरोपातला म्हणा, आफ्रिकेतला म्हणा किंवा न्यूझीलंडचा म्हणा, कुठलाही माणूस हा शेवटी माणूसच आहे. गोरा असो, काळा असो, पिवळा असो, कुठलाही असो, पण तो माणूस आहे. आम्ही त्यांना नावं देतो, हा युरोपियन आहे, हा ऑस्ट्रेलियन आहे, आम्ही नावं देतो. पण माणूस पण हे त्याच्यामध्ये सामान्य आहे. बरं, मग माणूस आणि पशुमध्ये काय सामान्य? अहो जीवतत्व हे सामान्य आहे, सगळ्यांमध्ये आहे. माकडामध्ये सुद्धा तेच आहे, मुंगीमध्ये पण तेच आहे, हत्तीमध्ये पण तेच तत्व आहे. मग हे सामान्यांपेक्षा सामान्य, सगळ्या सामान्यांना व्यापून राहणारं जे परब्रह्मतत्व आहे ते इतकं लपलेलं आहे की इतकं उघड असूनसुद्धा आम्हाला दिसत नाही, व्यक्त असूनसुद्धा ते अव्यक्त आहे. मग आता करायचं कसं? त्याला शोधायचं तरी कसं? जे जे विशेष म्हणून दिसतंय ते त्या सामान्याचा खरं म्हटलं तर भास आहे. आणि म्हणूनच इंद्रियांना जे जग दिसतं, भासतं, ते सगळं जग भासमयच आहे. विचित्र वाटेल ऐकायला, पण ही खरी गोष्ट आहे. इंद्रियांच्या द्वारा माणूस जग पाहत असताना तो देहाहंकार केंद्रित असतो, माझा देह आणि माझा अहंकार. पण त्याच्या पाहण्याला सुद्धा मर्यादा आहेत. मला अगदी डोळे अगदी कितीही तीक्ष्ण नजर असली तरी मला अगदी 100 फुटाच्या पलीकडे नाही दिसणार, फार पलीकडचं, कारण त्याला मर्यादा आहे. त्या चक्षुलासुद्धा मर्यादा आहेत. पण परमात्म वस्तू कशी आहे? अहो ती सामान्यापेक्षा सामान्य तर आहेच आहे, पण तिच्या ठिकाणी अज्ञान नाही आहे आणि म्हणून कसलाही भास नाही आहे. ती आहेच आहे, तिला त्रिगुणांचा स्पर्शसुद्धा होत नाही.
हे जे दृश्य दिसतं हे सगळं त्रिगुणांच्या मर्यादेत आहे, हे मायेत आहे आणि माया आहे ही त्रिगुणात्मिका आहे. पण परमतत्व परमात्म वस्तू आहे ही त्रिगुणाच्या पलीकडे आहे. मग त्याला त्रिगुणाचा स्पर्श नाही, त्याला होण्याचा संपर्क नाही. आता बघा एक एक शब्द आपण थोडे वेगळे थोडे कठीण श्लोक आहेत, पण म्हणून कानडेचे अभ्यास हवे, तेच तर अभ्यास करायचे. त्या परमात्म वस्तूला होण्याचा स्पर्श नाही म्हणजे काय, तिथे बिकमिंग नाही आहे. बघा ना, मी आधी लहान मुलगी होते, मग मोठी स्त्री झाले, मग प्रोफेसर झाले, शिक्षिका झाले, कोणीतरी मी झाले ना, मी होतीये, मी म्हातारी झाले. हे होणं आहे, पण परमात्म वस्तूमध्ये होणं नाहीच आहो. असणं आहे पण होणं नाही आहे. बिईंग आहे पण बिकमिंग नाही आहे. किती वेगळा विचार आहे. बिकमिंग नाही आहे, त्यामुळे तिथे होण्याचा स्पर्शच नाही आहे. ती वस्तू कशी आहे, ती सूक्ष्म आहे, अतींद्रिय आहे, कल्पनेच्या पलीकडे आहे. अशी सद्वस्तू पाहण्यासाठी या चक्षूंचा काहीच उपयोग नाही. मग काय पाहिजे त्याच्यासाठी? ज्ञानचक्षू पाहिजेत. कुठनं आणायचे ज्ञानचक्षू? अहो प्रत्येकाकडे आहेत ते, प्रत्येकाकडे ते ज्ञानचक्षू आहेतच, फक्त ते झाकलेत, आवृत चक्षु झालेत, झाकलं त्याच्यावर झाकण पडलेलं आहे. कशाचं? तर अज्ञानाचं झाकण पडलं आहे. मग त्यांना उघडण्याचा अभ्यास करणं म्हणजेच साधन आहे, म्हणजेच उपासना आहे. करूया तर मग. आपल्याला डोळ्यांनी किंवा इंद्रियांनी त्रिगुणाचा बोध होतो, त्रिगुणाचा बोध होतो, पण सत्याच्या दृष्टीने जर का पाहिलं तर तो सगळा भास आहे किंवा भ्रम आहे. आणि अहंकारी, जितका अहंकार जास्त तितका मनुष्य बहिर्मुख असतो, आणि जितका अहंकार कमी होत जातो तितका तो अंतर्मुख होत जातो, इंट्रोव्हर्ट होत जातो तो मनुष्य. तो या जो बहिर्मुख असतो तो या भासाला सत्य मानतो. अशा अहंकारी मनुष्याला निराभास आणि निर्गुण अशा परमात्म्याचं दर्शन कधीही घडणार नाही. विचार करूया, स्वतःचं परीक्षण करूया, आत्मपरीक्षण करूया. आम्ही किती बहिर्मुख आहोत का अंतर्मुख आहोत? परीक्षण केलं तर सत्पुरुष कसे असतात? त्यांना मात्र ते गुप्त असलेलं सार तत्व त्यांना समजतं आणि त्याचा ते स्वीकार स्वीकारतात. आणि आत्मानुसंधानामध्ये इंद्रियाच्या पातळीवरचं लौकिक व्यवहार जो असतो ते सगळं सुरू असतं बरं का. त्यांचं काही अडत नाही, ते कुठलीही गोष्ट थांबवत नाही, कशापासनं बाजूला होत नाही, सगळे व्यवहार चालू असतात. पण ते व्यवहार करताना ते म्हणतात ही सगळी परमेश्वराची लीला आहे. समजा मला एखादी व्याधी झाली, एखादा रोग झाला, एखादं फार मोठं संकट आलं, तरीसुद्धा ते आनंदात असतात. ते म्हणतात अरे परमेश्वराने हे काहीतरी माझ्याकडे संधी म्हणून पाठवलं हे संकट. सामान्य लोक म्हणतील की अरे मलाच का संकट, मलाच का हा दुर्धर असा आजार झाला आहे. संत असतात ते म्हणतात अरे हे देवानी पाठवलेले, त्याचा स्वीकार करायला पाहिजे. आणि म्हणून ते संकटाचा सुद्धा आनंदाने स्वीकार करतात, कारण ते परमेश्वराचं हे नाटक आहे, ही लीला आहे. आणि त्या लीलेमध्ये, या नाटकामध्ये मला हा रोल दिलेला आहे. आणि म्हणून तो रोल, ती भूमिका तन्मयतेने साकार करायची, एवढंच ते करतात. आणि संतांच्या दृष्टीने मात्र ते सार जे आहे, ते सत्स्वरूप जे आहे ते चोरलेलं नसतं. आम्हाला नाही दिसत, सामान्यांना प्रापंचिकांना नाही दिसत, पण त्यांच्यासाठी ते प्रगट असतं. एकनाथ महाराजांना त्या गाढवामध्ये दिसलं ना परब्रह्म. आम्हाला कुठे दिसतंय? आम्हाला गाढव हे गाढव दिसतं, कुत्रा हा कुत्रा दिसतो, हत्ती हा हत्ती दिसतो. आम्हाला काही त्याच्यात परब्रह्म दिसत नाही, पण त्यांना सगळीकडे ते उघड आहे, प्रगट आहे, व्यक्त स्वरूपामध्ये त्यांना ते दिसतं. असंच एकदा बरं का, एकदा हिमालयामध्ये एक साधू अशा उन्मनी अवस्थेमध्ये फिरत असताना एका प्रापंचिकाने त्यांना प्रश्न विचारला. अर्थात तोही चांगलाच होता, साधनेच्या शोधातच तो हिमालयात गेला होता. त्यांनी त्या साधूला प्रश्न विचारला, क्या आप ब्रह्म जानते हो? तेव्हा त्या साधूंनी काय उत्तर दिलं? जानना क्या है, मैं ब्रह्म ही हूँ. आणि हा अहंकार नाही आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. ब्रह्म जाणायला ब्रह्म वेगळं आहेच कुठे?
अहो मीच ब्रह्म आहे असं त्यांनी उत्तर दिलं. आणि ही खरी पोचल्याची अवस्था आहे, ही खरी जीवनमुक्त अवस्था आहे. हे आत्मस्वरूप जाणल्यानंतर अशी अवस्था होते. हेच तर ह्या साधूच्या उत्तरातनं आपल्याला पाहायला मिळतं. जे मूल तत्व आहे ना, एकोहम बहुश्याम, त्याला प्रगट होण्याची खरं तर आवश्यकतासुद्धा नाही आहे. परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे, असं माऊलीने म्हटलेलं आहे. हे तुझं अरे नवलच आहे, स्वतःला लपवून ठेवलं आहेस आणि सगळ्या या जगताचा जो भास तो तूच निर्माण केलेला आहेस. प्रसिद्धीला येणं, प्रगट होणं यामागे सामान्य माणसाची लोकेशना असते, पण ती या परमात्म वस्तूमध्ये संभवतसुद्धा नाही. इंद्रिय काय, मन काय, बुद्धी काय, हे सगळी ही ज्ञानाची साधन आहेत. ती स्वभावतःच बहिर्मुख आहेत. ती बाहेरचं सगळं बघत असतात. ती अंतरंगाचा वेध काही घेऊ शकत नाहीत. सातत्याच्या दीर्घकालीन प्रयत्नामुळे इंद्रियांची विषयासक्ती हळूहळू सुटायला लागते. मन अंतर्मुख व्हायला लागतं. बुद्धी एकाग्र आणि निश्चयात्मक व्हायला लागते. असं झालं तर त्या सत्वस्तूचं, त्या तत्वाचं आकलन होऊ शकतं. पण अहंकार मात्र तेही घडू देत नाही. आणि निराभास निर्गुण ते आकळेना का? अहंता गुणे कल्पिताही कळेना. अहंता ही सगळ्याच्या आड येते. या अहंतेमुळेच बुद्धीला नको त्या विचारांचे फाटे फुटतात. बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम असं गीता सांगते. अनेक फाटे फुटले की कुठेच त्याचं जोर धरत नाही आणि मग त्याच्यामुळेच मनाला चंचलता येते. इंद्रियांवर संयम राहत नाही, इंद्रिय विषयासक्त होतात. आणि म्हणून हे सगळं टाळण्यासाठी आधी अहंकारांचं निरसन व्हायला पाहिजे असंही समर्थांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक श्लोकामध्ये समर्थ आपल्याला उन्नत करण्याचा प्रयत्न करत आहेत. वर नेण्याच्या, त्या आत्मवस्तूच्या समीप नेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपलं मन हे स्थूल असेल, जड असेल, जर एकाग्र होऊच शकत नसेल तर समर्थांचे हे सगळे प्रयत्न वायाच जातील. काहीतरी आपण त्या दृष्टीने वाटचाल करायला पाहिजे, हालचाल करायला पाहिजे, निग्रह करायला पाहिजे. तर आपल्याला कदाचित त्यांचं बोट धरून त्या आत्मवस्तूचा शोध घेता येईल, एवढंच आपण म्हणू शकतो. पुढचा श्लोक बघूया. 172वा श्लोक काय आहे? अरे फारच छान आहे, फारच सुंदर श्लोक आहे. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म ते जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दोरूपे तेची झाली, विवेके परी सस्वरूपी मिळाली. श्रीराम. बघा काय सांगितलंय, फार आवडीचा श्लोक आहे बरं का माझ्या. दृश्य विश्वाला अनुलक्षून असणारी स्फुरणारी कल्पना हे अज्ञानाचं लक्षण आहे. दृश्याच्या पसाऱ्यात अडकणारी जी कल्पना आहे ते अज्ञानाचं लक्षण आहे. तर याच्या उलट अदृश्य अशा आत्मवस्तूला अनुलक्षून स्फुरणारी कल्पना हे ज्ञानाचं लक्षण आहे. एक आहे अज्ञान आणि एक आहे ज्ञान. मूळ परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी कल्पना ही 2 अंगांनी स्फुरण पावते, परंतु विवेकाने तिचा आत्मस्वरूपामध्ये लय होतो. असा साधा अर्थ, शब्दार्थ आहे. विवेके परी सस्वरूपी मिळाली. बघूया आता 2 कल्पना कशा आहेत. मूळ सद्वस्तू कशी आहे? ती सर्वार्थाने आहेच आहे आणि म्हणून ती सत्तारूप आहे. सत्ता म्हणजे अस्तित्व रूपाने, एक्झिस्टन्स आहेच आहे. तशीच ती कशी आहे? ती ज्ञानरूप आहे, ती अनंत आहे आणि म्हणूनच आपण त्याला म्हणतो सच्चित आनंद स्वरूप. त्याचं स्वरूप कसं आहे? सच्चित आनंद आहे. सगळं जे विश्व आहे त्या सद्वस्तूनीच व्यापलं आहे. घनदाट भरलेली ती सद्वस्तू आहे. या सद्वस्तूहून अन्य काहीही नाही. तिथे दुजेपणा नाहीच आहे, तिथे द्वैत उरतच नाही, सगळं अद्वैत आहे. सगळ्या चराचरामध्ये ती वस्तू व्यापून राहिलेली आहे. असं म्हटल्यानंतर हे विश्वसुद्धा तद्रूपच असणार.
सद्वस्तू स्वरूपच असणार असं मानावं लागतं. पण जगाचा जर का खरंच प्रत्यक्ष अनुभव पाहिला तर जग कसं आहे? असत आहे, अशाश्वत आहे, अज्ञानमय आहे, अंतवंत आहे, परिच्छिन्न आहे, तुकड्या तुकड्यांचं हे जग आहे असं आढळतं. पण अर्थात हे अदृश्य हे जे विश्व आहे हे दृश्य आहे आणि त्याला सद्वस्तूची, अदृश्य सद्वस्तूची अतर्क्य अशी कल्पना असली पाहिजे त्याच्या मागे. थोडं अवघड आहे, स्टेटमेंट अवघडच आहे, पण बघूया विश्व कसं निर्माण झालं. विश्व निर्माण करणाऱ्या विश्वकल्पनेला आधी 2 बाजू आहेत. जेव्हा दृश्य विश्व खरं वाटायला लागतं तेव्हा कल्पना त्याच्याच नादाला लागते. आम्हाला दृश्य विश्व हे खरं वाटतं आणि म्हणून कल्पना त्याच्या नादाला लागत असते. कल्पना त्याच्या नादाला लागत असते आणि तेव्हा ती अविद्येच्या अंमलाखाली वावरत असते. सस्वरूप खरं वाटून जेव्हा ती दृश्याकडून माघारी फिरते तेव्हा ती सुविद्येच्या अंमलाखाली वावरते. बघा आता थोडं आणखी स्पष्ट करूया. हे दिसणारं जे जग आहे, आम्हाला डोळ्यांनी दिसते, हाताने जाणवते, स्पर्शाने जाणवते, कानाने ऐकू येते, रसनेने त्याचा स्वाद घेता येते, हे सगळं विश्व आहे, हे इंद्रिय गोचर आहे. आणि त्याच्या नादी जेव्हा लागतो तेव्हा आपण अविद्येच्या अंमलाखाली असतो. मात्र त्या अदृश्य आत्मवस्तूच्या जेव्हा विचार करतो, त्याचा शोध घेतो, तेव्हा आपण सुविद्येच्या अंमलाखाली असतो. विषयाची कल्पना ही आहे अविद्या आणि ब्रह्माची कल्पना ही आहे सुविद्या. अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर मुळात कल्पना एकच आहे. मुळी कल्पना 2 रूपे तेची झाली. कल्पना खरी एकच आहे, पण ती 2 अंगांनी प्रसृत होते किंवा ती अनुभवायला येते. मानवी जीवनामध्ये तिची 2 रूपं दिसतात. विवेकाने विचार केला तर ती शेवटी एकाच स्वरूपामध्ये लय होते. स्फुरण म्हणजे काय आहे? स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या. पण आधी स्फुरण म्हणजे काय आहे? तर स्फुरण म्हणजे वृत्तीचे तरंग. एखाद्या शांत सरोवरामध्ये एखादा खडा टाकला की जसे तरंग उठतात, तसंच या इंद्रियांचा विषयांशी संयोग होतो तेव्हा वृत्तीमध्ये तरंग उठतात. अगदी साधंच उदाहरण घेऊया. काही डोळ्यांना काहीतरी चांगलं दिसलं. काही स्त्रियांना साड्या, दागिने ह्याचा मोह अर्थातच असतो. या डोळ्यांनी एखादी चांगली साडी, चांगला ड्रेस, चांगले कपडे पाहिले की इंद्रियांचा आणि त्या विषयांचा संयोग झाला की आतमध्ये वृत्तीमध्ये तरंग उठतो की किती छान आहे, किती छान आहे. एवढ्यावरच थांबत नाही, मला ते हवं, मग मलाच ते हवं, असे तरंग वाढत जातात. म्हणजे ह्या स्फुरण म्हणजे काय तर वृत्तींचे तरंग आहेत. हे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे ब्रह्मचिंतन आणि एक म्हणजे विषयाचं चिंतन. विषयचिंतन आहे ही माया आहे. ती माणसाला प्रपंचामध्ये अडकवते आणि म्हणून तिला अविद्या असं म्हटलेलं आहे. तर ब्रह्मचिंतन काय करतं? तर माणसाला मुक्त करतं आणि म्हणून त्याला सुविद्या म्हटले. झालं, 2 प्रकारे क्लासिफिकेशन झालं, डिफरन्शिएट आपण केलं त्याला. अहो, ही माया काही वाईट नाही आहे. आत्माराम या ग्रंथामध्ये तर समर्थाने या मायेचा गौरव केलेला आहे. आणि ही माया कशी आहे? तर ही माया, या मायेचाच हात धरून आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत पोचता येतं. ही माया 2 रूपांनी कार्य करते. वरती पण नेते आणि खाली अधोगतीकडे पण नेते. आणि कसं करायचं? या मायेचा उत्तम रीतीने वापर करायचा. म्हणजे काय करायचं? जसं काट्याने काटा काढायचा आणि तो काटासुद्धा टाकून द्यायचा. दोन्ही काटे शेवटी टाकूनच द्यायचे. आणि म्हणून म्हटलेले मुळी कल्पना 2 रूपे तेची झाली. दोन्ही शेवटी टाकून द्यायचे. त्याप्रमाणे ह्या संवादी मायेनी विसंवादी माया आधी काढून टाकायची. शब्द कठीण आहेत. संवादी माया आणि विसंवादी माया. संवादी माया आपल्याला ब्रह्मस्वरूपापर्यंत हाताला धरून नेते आणि विसंवादी माया या विषय चिंतनामध्ये अडकवते, या प्रपंचाच्या पसाऱ्यामध्ये गुंतवून टाकते. मग या संवादी मायेच्या बोट पकडून
त्या विसंवादी माया आधी काढून टाकायचे आणि ब्रह्माशी एकरूप झाल्यानंतर ही संवादी माया त्याचंसुद्धा विसर्जन करून टाकायचं. ती पण टाकून द्यायची, ती काही जपून ठेवायची नाही, कारण शेवटी तीसुद्धा मायाच आहे. मग दोन्हीचं विसर्जन करून ठेवायचं आहे. मग त्याच्यासाठी प्रयत्न कुठे करायचे? तर बघा, मठ, मंदिरं, प्रवचनं, ग्रंथसाधनं, भजन, मानवसेवा, दानधर्म हे सारे सुविद्या मायेचे प्रकार आहेत. वर नेणारे, उन्नत करणारे. पण ते डेस्टिनेशन नाही आहे, ते गंतव्यस्थान नाही आहे. त्याचा आधार घ्यायचा आहे, तिथपर्यंत पोचायचे. पण म्हणून त्या प्रवचनामध्ये, त्या मठमंदिरामध्ये, त्या कर्मकांडामध्ये अडकायचं नाही आहे. आणि म्हणून सुविद्या आणि अविद्या या एकाच स्वरूपाच्या, सस्वरूपाच्या अभिव्यक्ती आहेत. बघा ना, आपण व्यवहारात सुद्धा बघतो, इलेक्ट्रिसिटी काय आहे? इलेक्ट्रिसिटी काम तरी काय करते? कितीतरी कामं करते ना ही इलेक्ट्रिसिटी. म्हणजे हीटरमधनं पाणी गरम करण्याचंही काम करते आणि फ्रीजमध्ये पदार्थ थंड करण्याचंही काम करते. मग वीज काय करते असं विचाराल तर पाणी गरम करते, पाणी थंड करते, आपल्याला पंखा चालवते, AC चालवते, मिक्सर आहे, कितीतरी गोष्टी ही वीज करत असते. पण ही तिची विविध रूपं आहेत. तशीच ह्या मायेची ही 2 रूपं आहेत, एक संवादी आणि एक विसंवादी. म्हणजे विजेनी त्या पाणी गरमही करता येतं आणि त्याच पाण्याचं बर्फही करता येतं. तसाच तो एकच आहे, पण तो अनेक रूपांनी नटलेला आहे. याचा बोध, याचा विचार सतत मनात ठेवायचा आहे. हीच त्या मायेच्या ह्या 2 कल्पना आहेत. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म ते जाण माया सुविद्या. एक अविद्या आहे, एक सुविद्या आहे. पण शेवटी दोन्ही टाकून द्यायच्या आहेत. आणि विवेके तरी परी सस्वरूपी मिळाली. विवेकाने सस्वरूपाला मिळायचे. अजून बघूया ना दृष्टांत. अजून पूर्ण समजलं नसेल तर आणखीन कितीतरी दृष्टांत आहेत. अध्यात्म आणि व्यवहार, प्रपंच आणि परमार्थ याची उत्तम सांगड घालता येते. प्रपंचातले कितीतरी दृष्टांत आपल्याला परमार्थामध्ये उपयोगी पडतात. बघा, आपण लहानपणी बीजगणित शिकलेलो आहोत. शाळेत असताना बीजगणित शिकलेलो आहोत. एखाद्या वस्तूची किंमत माहिती नसेल तर आपण क्ष हा गृहीत धरायचो. क्ष हा गृहीत धरला जातो गणितामध्ये. आणि मग त्या समजा किती मुलं आहेत त्या वर्गामध्ये असं करताना आपण क्ष ही संख्या गृहीत धरतो. आणि सगळ्या त्या गणिताचं उत्तर काढून झाल्यानंतर पुन्हा तिथे क्ष उरतच नाही. मुलांची संख्या आपल्याला मिळते, पण तो क्ष कुठे गायब होतो कळतच नाही. तसंच या मायेचं करायचं आहे. तात्पुरती ती गृहीत धरायची आणि नंतर ती काढून टाकायची आहे. उत्तरात कुठे क्ष नसतो, तो जसा गळून जातो तशी ही मायासुद्धा त्या उत्तरापर्यंत पोचल्यानंतर ती गळून जाते. मायेचं तसंच होतं. समजूत पटण्यासाठी माया आणि अविद्या असा भेद जरी कल्पिलेला असला तरी जीवाला चिकटून राहते ती अविद्या आहे, ती विसंवादी माया आहे. आणि मात्र जीवाला जी मुक्त करते, परमात्म स्वरूपाचं बोध करून देते, ती मात्र सुविद्या आहे. हे अज्ञान, मोह, विषयाची आसक्ती, हवं नको, राग, द्वेष, काम, क्रोध यांना उत्पन्न करणारी आहे ती अविद्या आहे, ती विसंवादी माया आहे. या सृष्टीमध्ये, या सृष्टीच्या उत्पत्तीच्या मागे जी ब्रह्माची शक्ती कल्पिली जाते तीच माया आहे. माया म्हणजे वेगळं काही नाही आहे, तर माया ही त्याच्यातूनच निर्माण झालेली त्याचीच शक्ती आहे. ही कशी आहे? ही खरी माया ही शुद्ध सत्वात्मक आहे. ती मूळ माया बरं का. ती मूळ माया कशी आहे? शुद्ध सत्वात्मक आहे आणि साधनेसाठी हिचं सहाय्य होतं. साधनेलाही उपकारक ठरते. ही माया वाईट नाही आहे, ही सद्विद्या आहे, त्यामुळे तिचं सहाय्य होतं. आणि हिच्यामुळेच त्या ब्रह्माचं सर्व शक्तिमान, सर्व साक्षी, सर्व अंगानी असणारं, सर्व व्यापक, सर्वाधार, सर्व कारण अशा स्वरूपामध्ये वर्णन केलं जातं. तिथपर्यंत पोचवण्याचं काम ही माया करते. ही मायारूप चित शक्ती आहे, ती ब्रह्मापेक्षा वेगळी आहे असं म्हणता येणार नाही. त्या ब्रह्माचं स्वरूप, त्याची शक्ती ही माया आहे.
किंवा वेगळी आहे असंही म्हणता येत नाही आणि वेगळी नाही असंही म्हणता येत नाही. ब्रह्म आणि माया हे एकमेकामध्ये गुंफलेले आहेत. जसे अर्धनारी नटेश्वर, ब्रह्म माया, शिव शक्ती, पुरुष प्रकृती, प्राण रई, कितीतरी नावं आहेत. किंवा अगदी समर्थांच्या भाषेत म्हटलं तर गणेश आणि शारदा ही सुद्धा तिचीच रूपं आहेत. मग आता पण काही वेदांत्यांना मात्र हा माया शब्द आवडत नाही. माया म्हणजे भुलवणारी, मोहवणारी असं वाटू शकतं आणि म्हणून काही वेदांत्यांनी तिला चित शक्ती असं म्हटलेलं आहे. माऊली तर त्याला म्हणतात चिद्विलास, पण खरी आहे ती मायाच आहे. तिला लीला म्हटलं आहे, तिला स्फूर्ती म्हटलं आहे, तिला प्रभा म्हटलं आहे, तिला दीप्ती म्हटलं आहे. अशी मायेची अनेक नावं आपल्याला वेळोवेळी भेटत जातात, पण शेवटी ती आहे मूळ माया. समर्थ तिला चित शक्ती म्हणतात आणि तिच्यामुळेच हा आपल्याला जगतामध्ये 3 प्रकारचं त्रैत, द्वैत नाही बरं का, त्रैत आढळतं. ते त्रैत कुठलं आहे? जीव, जगत आणि जगदीश. जीव, जगत आणि जगदीश या तिघांमध्ये काय संबंध आहे, काय कनेक्शन आहे, काय आहे? ती सगळी माया आहे आणि या मायेमुळेच हे सगळं आपल्याला उलगडताही येतं. आणि म्हणून या मायेचा हात धरायचा. पण कुठली? स्फुरे ब्रह्म ते जाण माया सुविद्या. या सुविद्येचा हात धरून जर का गेलो तर आपल्याला हळूहळू विवेके परी सस्वरूपी मिळाली. त्या सस्वरूपामध्ये, त्या आत्मस्वरूपामध्ये त्या परमात्म्याचं ज्ञान निश्चितपणाने प्राप्त करून घेता येईल. आणि ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर साधक हा साधक उरतच नाही, तो त्या साध्याशी तदाकार होऊन जातो. असंच आपल्यालाही त्या दिशेने प्रयत्न करायचा आहे, वाटचाल करायची, हळूहळू जमू शकेल असं आपण समर्थांकडे प्रार्थना करूया आणि आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.